महाराष्ट्रातील विधानसभा तुळजापूर या तुळजापूरमध्ये 6,000 मतांची चोरी झाली असा थेट आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केलेला आहे. खासदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात त्यांनी 9 महिन्यापूर्वी तक्रार केली होती, पण त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही असा त्यांचा आरोप आहे. थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 न्यूजमध्ये. सर, संपूर्ण देशभरामध्ये वोट चोरीचं अभियान, वोट चोरीचा खुलासा राहुल गांधी करताय आणि आज आपण सांगताय की 9 महिन्यापूर्वी तक्रार केलेली आहे, कुठलीच कारवाई नाही आहे. कुठली घटना आहे, कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, कोण मुलं होते, कोण बोगस मतदार आहेत? सगळ्यात महत्वाचं, ही जी फिर्याद दिली आहे ती मी दिलेली नाही. स्वतः सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणजे तहसीलदार तुळजापूरचे त्यावेळेसचे, त्यांनी ही तक्रार दिलेली आहे. म्हणजे निवडणूक आयोगच तक्रार फिर्यादी आहे. जे निवडणूक आयोग म्हणतंय ना काही होत नाही, ते निवडणूक आयोगच फिर्यादी आहे. माझा आरोप त्याच्यात असा आहे की 9 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एक तक्रार आली, त्या तक्रारीच्या अनुषंगानं ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ते व्हेरीफाय केलं, त्याच्या संदर्भातल्या मतदार याद्या प्रत्येक गावात जाऊन तुळजापूर विधानसभेच्या चावडी वाचन केलं, त्यावेळेस विधानसभेमध्ये 6,000 मतदान बोगस नोंदले गेलेत हे लक्षात आलं. आणि ते लक्षात आल्याच्या नंतर त्यावेळेसच्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजेच बोळंगेंनी फिर्याद दिली, तक्रार दिली. 9 महिने झालं, अजून कसल्याही प्रकारचा तपास नाही. 9 महिने झाले. अभियांत्रिकीचे विद्यार्थी अभियांत्रिकी कॉलेजचं कुठलं कॉलेज आहे, हे कॉलेजचं नाव काय आहे आणि कोणाच्या इशाऱ्यावर झालं असेल? माझं त्याच्यात हेच म्हणणं आहे की ह्या प्रकरणाचा ज्या अर्थी तपास होत नाही, त्या अर्थी नेमकं पोलीस प्रशासन कोणाला पाठीशी घालू इच्छितंय, का घालतंय? ह्याच्यामध्ये जी काही विद्यार्थ्याची फोटो आहेत किंवा ज्यांच्या नावानं त्या ठिकाणी मतं नोंदली गेलेत, ते 13 अभियांत्रिकी कॉलेजचे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि मग हे कॉलेज कुणाचं आहे हे सर्वश्रुत आहे, सगळ्याला माहिती आहे. आमचं म्हणणंच इतकं आहे की एवढी तक्रार स्वतः निवडणूक अधिकाऱ्याने दिलेली असताना पोलीस प्रशासन त्याच्यात का कारवाई करत नाही? आणि ह्याची दखल मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे जे आहेत त्यांनाही मी पत्र दिलंय आणि राज्याच्याही मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिलंय की बाबा, तुम्हीच दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास जर पोलीस प्रशासन करणार नसेल, तुम्ही विचारणार नसाल, तर मग ही लोकशाही वाचवणार कशी? नाही, पण ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळेस त्यांना वोट चोरीच्या संदर्भात विचारणा केली होती. त्यावेळेस त्यांनी म्हटलं तर त्याच वेळी तुम्ही तक्रार करायला पाहिजे होत्या, तर आम्ही कारवाई करू शकतो. आता तुम्ही म्हणता की आम्ही 9 महिन्यापूर्वी तक्रार केली आहे, अगदी मग अजून कारवाई नाहीये. अगदी तेच माझं म्हणणं आहे की जे निवडणूक आयुक्त सांगत होते ज्ञानेश कुमारजी की तुम्ही त्याच वेळेस तक्रार करायला पाहिजे होती, तर आम्ही त्यावेळेस तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे केली. आमच्या तक्रारीनुसार 6,000 बोगस मतदार नोंदणी झाले हे त्या ठिकाणी सिद्ध झालं, म्हणून निवडणूक अधिकाऱ्यानं फिर्याद दिली, त्याच्यानुसार गुन्हा नोंद झाला, पण तपास शून्य. आता काय कारवाई करणार आहेत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगावं. धन्यवाद. हे होते ओमराजे निंबाळकर. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट हरीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.